मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण ना उपवासासाठी बटाट्याचा शिरा म्हणा किंवा हलवा कसा बनवायचा ते बघणार आहोत। एकदम स्वादिष्ट असा आणि कसं तिखट पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे बनवून बघा। मी बघा एक बटाटानं छान उकडून घेतलेला आहे, सालं काढून घेतलेले आहे त्याचे, आणि आता आपल्याला ना त्याला किसून घ्यायचं आहे। तुम्ही ना असं फोडूनही घेऊ शकता, पण किसलेला असला तर एकसारखा स्मूथ असं तयार होतो। बघा किसून घेतलेला आहे, या पद्धतीने किसून घ्यायचा, जाड किसणीने किसलेला आहे। आता आपला किस तयार झालेला आहे। मी इथे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे, काजू घेतलेले आहे, पिस्ता आणि बदाम घेतलेले आहे, काप करून घेतलेले आहे, आणि कढई ठेवलेली आहे इकडे गॅसवर, आणि त्यातनं 2 चम्मच तूप टाकायचं आहे। तूप छान गरम होऊ द्यायचं। तूप गरम झालेलं आहे। आता ना हे काजू, बदाम आणि पिस्ता हे पूर्ण आपण ना छान खरपूस रंग येईपर्यंत, थोडे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे। म्हणजे ना हे खूप छान लागतात। असे कच्चे टाकले तर एवढी चवी चांगली वाटत नाही, आणि तळलेले असले की खूप छान वाटतात। आणि त्याच कढईमध्ये ना तूप होतं। मी जास्त तूप नाही वापरत। तुम्हाला जास्त म्हणजे हवं असेल तर तुम्ही टाकू शकता। आता हा बटाट्याचा किस आपण त्यातनं टाकून घ्यायचा आहे, आणि ही महत्त्वाची टीप आहे की हा बटाटा खूप छान 5 मिनिटापर्यंत असं परतवून घ्यायचा, आणि व्यवस्थित हा शिजला पाहिजे, यातनं छान भाजला गेला पाहिजे। तेव्हा ना इतका स्वादिष्ट आणि खूपच छान शिरा तयार होतो। हा शिरा म्हणा, हलवा म्हणा, खूपच, आणि खावंसंही वाटतो। शिजला नाही की बरोबर चवी वाटत नाही। आता मी कोणत्याही गोड पदार्थातनं मीठ टाकलं तर त्याची चवी डबल होते। मी मीठ टाकलेलं आहे थोडंसं, आणि ही आपल्या आवडीनुसार साखर टाकलेली आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता। मी थोडी कमीच टाकलेली आहे, आणि याला छान असं परतवून घ्यायचं लालसर कलर येईपर्यंत। थोडं जितकं छान परताल ना तितकं खूप छान बनतो हा। आता बघा आपण साखर टाकल्यावरनं थोडं आपलं बटाट्याचं हे थोडं नरम झालेलं आहे, तरी परतवून घ्यायचं असं। विलायची पावडर टाकलेली आहे, आणि आता ड्रायफ्रूट्स टाकूया। बघा खूप छान तयार झालेला आहे आपला हलवा बटाट्याचा। सर्व करण्याच्या प्रोसेसकडे वळूया। बघा आपला बटाट्याचा हलवा तयार झालेला आहे। तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा। खूपच मस्त बनलेला होता, आणि चवीला एकदम स्वादिष्ट। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा। धन्यवाद।